तर अशा प्रकारे डोंगरात आलोय. ट्रेकिंगचा वरचीवर मला मूड असतो पण काही कामात भेटत नाही. मग शेवटी हे जे मालक आहेत, हॉटेल चंद्रविलास भवनचे मालक, परत गारवेचे मालक, आनंद बारचे मालक, कुठल्याचे पण मालक मला, त्यांनी मला इकडं असं डोंगरावाले म्हणले बाजीगर चाटला वाटलं डोंगरावर निघतो. आगा गा 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 तर बाजीगर आता अडकल्या दिसते डोंगरात. गाडी येईल का माझी वर? आली 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 बरं का, आली आली ग आली. हे आमचा बाब्या, चिकना बाब्या, हे आमचा चिकना सत्याबाई, हे आमचे शेठ. नमस्कार शेठ. तर काय ट्रेकिंगचं काय विषय, तुम्हाला काय माणसाने ट्रेकिंग केलं पाहिजे म्हणतं का? व्यायाम केला पाहिजे ना. ओके. काय डोंगर, काय झाडी, काय वातावरण, एकदम टकाटक चकाचक. बाबा दम भरला बरं का. वय कमी आहे तसं माझं, पण असं लय चालायचं ही सवय नसल्यामुळे नुसतं गाडीवर फिरून व्हायचं. डोंगरावर चढलं तर दम भरतोय. सरडं मुसरं तिकडे वर चढायला चालले ते फुल. व्हिडिओ बघून सांगा बरं कुठला असेल नजारा, नक्की झूम करून दाखवतो लोकेशनला आमचं. हे नक्की कुठल्या डोंगरावर आम्ही आलो बाबा. चौकड डोंगर आहे, वारा सुटले, पाण्याचं तळ बघू शकता खाली, मंदिर दिसते. ही शाळा आहे का काहीतरी. ही यांना तर फोन आला 17 दाखवतो. बरं बरं असू द्या, हाय तुमच्याकडे 17 माहिती आहे, समजा कळलंय, कळलं कळलं असू द्या. हाय हाय. iPhone 17 Pro का काय घेतल्यासारखं काढते ती. आपल्या गरीबाकडे S24 अल्ट्रा असू द्या. तर एक जण तपस्याला बसलाय वर, दाखवतो हो का. तपस्या करतो इथं बसून, इचिल वरून डळत खाली. आणि दुसरी एक सुटलोच वर गेले, मी येतलोच एवढ्यावर, मी बस आउट आहे मी. बिनी लई जोर जायला लागली ती, काय खरं आहे. अरे बाकीचं कुठं आहे, जेवणाचं सामान कुठं आहे रे बाब्या, पिशवी कुठं आहे? मला गाडीत राहिली की आपलं बाकीचं ते जेवण भोजनाला समजा. काय करणार, वर जायचं जेवायची तर होता. वाईस वर जाऊन बघून येऊ जागा आहे का म्हणत, तसं आज आम्ही आलो. अल्ट्राचा पण नाच करायला काय पण बोल होते का तर होतं. कसं आहे, काय क्लिअरिटी आहे, नात कुला क्लिअरिटी आहे. तुमच्या आयफोनला मागायला चालतंय आमचं अल्ट्रा. तुम्ही दाखवा झूम करून सांगा, पवनचे की दाखवा तुमच्या मोबाईलमध्ये कशी दिसते. डोंगर हिरवगार, पवनचं की एकदम ओकेच. तर अशा प्रकारे वरच्यावर आता आम्ही डोंगरावरती फिरणार आहे, कारण की जिकडे तिकडे पाऊस झाल्यामुळं वातावरण एकदम थंड आणि हिरवगार झाले. नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करू शकता, तुमच्या भागातलाच मी आहे. बाय.